सांग. मॅम आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईटच बघितलं होतं, दुसरं बघितलंच नव्हतं आणि एक्झाम्पल सांगितले ते, बाकीचं काही नाही केलेलं मॅम. हा मला आणि टीचर होमवर्क दिलेला होता. हा दीदी सांग. आणि टीचर तुम्ही होमवर्क दिलेला होता की रिफ्लेक्शन ऑफ लाईटची डेफिनेशन लिहून आणायची आणि आपल्याला रिफ्लेक्शन कुठे कुठे दिसतं ते सांगायला लावलेलं होतं आणि प्रयोग पण सांगितला होता. आरशामध्ये उभं राहायचं आणि आपल्याला काय आपल्या म्हणजे स्वतःची जी रियालिटी आहे त्या रियालिटीमध्ये आणि आरशामधील प्रतिबिंबामध्ये प्रतिमेमध्ये आपल्याला काय साम्य वाटतं ते ते ऍक्टिव्हिटी करायला लावली होती. हो टीचर, मी मॅम. नाही आणि ऍक्टिव्हिटी केली तर टीचर काय चेंज झाला मी सांगू का? जागृती. आणि तुम्ही प्रकाशाची व्याख्या विचारली होती मॅम. टीचर मी ना ही ऍक्टिव्हिटी पण केली होती टीचर. काय झालं म्हणजे माझ्यासोबत काय झालं मी सांगू? थांब मी विचारणार आहे तुला चान्स भेटेल. मला आता एक प्रश्न विचारायचा आहे, किती आठवते तुम्हा लोकांना बघूयात. हात वरती करा. कोण सांगेल पहिला प्रश्न? प्रकाश म्हणजे काय? ज्यांना उत्तर माहिती पटकन हात वर करा. हे सगळं आपण डिस्कस ऑलरेडी केलंय. मॅम मी दिसते का? अनुष्का मगर. नाही दिसत कोणी नाहीये मला. कॅमेरा ऑफ करा तुमचा. हा अनुष्का, फक्त अनुष्का बोलेल आता. हा अनुष्का बोल बेटा. यस टीचर प्रकाश म्हणजे उजेड आणि प्रकाश म्हणजे आपल्याला सूर्यापासून मिळणारी ऊर्जा. हे खूप कॉमन उत्तर आहे. छोटी मुलं पण सांगू. आपलं सायंटिफिक वैज्ञानिक उत्तर काय होतं? मॅम प्रकाश प्रकाश ते स्वरूप आहे की त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना दिसते. कशाचं स्वरूप? ऊर्जेचे स्वरूप आहे. ऊर्जेचे ते स्वरूप आहे मॅम ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना दिसतं. ठीक आहे, गुड. चला आता नेक्स्ट प्रश्न. हात खाली करते. प्रश्न ऐका आणि मगच हात वर करा. पुढचा प्रश्न आहे, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? त्यामुळे मी नाव घेते. बबन माने. मॅम सांगू का? हा सांग ना बेटा, तुझं नावच तर मी घेतलं. सांग. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात. याला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. टीचर मी सांगू का अनुष्का? टीचर मला माझं चुकलं होतं, आता सांगू का? आता एक मिनिट थांबा. नाही थांबा, मी नावं घेणार आहे. तुम्हाला सगळ्यांचं एकदा तरी नाव घेईलच मी हात वर जर तर. वेदिका सांग. टीचर मी एक्झाम्पल टीचर जर समजा आर्ट्स असतो टीचर आणि त्याच्यावर जर सूर्याचे प्रकाश किरण जर पडले ना तर ते त्याच म्हणजे सारख्याच मापाने अंश बनतो त्यांच्यामध्ये, तर मग त्यांच्या सारख्याच मापाने ते विखुरले जातात. ठीक. मॅम एक विचारायचं होतं. हा विचार. टीचर मी सांगू मॅम ते बरोबर आहे का चूक आहे इतकं सांगा फक्त. सांग ना. विचारू? विचार. मॅम मी म्हणजे आपण म्हणजे आरशावर रिफ्लेक्शन होतं, तर जेव्हा आरशावर रिफ्लेक्शन होतं तर जे सूर्याची किरणे आपल्या तोंडावर पडलेले असतात ते आपल्या चेहऱ्यावर पडले असतात. जेव्हा ते आरशावर रिफ्लेक्ट होतात, जेव्हा ते आरशावर पडतात तेव्हा आरशाचं रिफ्लेक्शन होते. बरोबर आहे का? हो. बघा आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिसते हे की नाही. आता समजा माझ्या समोर हा लॅपटॉप नसून नुसता आरसा असता तर मी कशी दिसली असती स्वतःला? आधी इथे बल्ब लावलाय, बल्बाचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडतोय, माझ्या चेहऱ्यावरून तो आरशावर पडेल, परत आरशामधून माघारी फिरून तो डोळ्यात जाईल, मग मला माझा स्वतःचा चेहरा दिसेल. तसंच आपल्याला सगळ्या वस्तू आसपासच्या दिसतात. आधी प्रकाश त्या वस्तूवर पडतो आणि वस्तूवर पडलेला प्रकाश माघारी फिरून आपल्या डोळ्यामध्ये जातो. रिफ्लेक्टिंग होते मॅम.
येस, बरोबर आहे. आणि तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं ना मुलांनो, आपल्याला वस्तूची तीच बाजू दिसते ज्याच्यावरती सूर्याचा प्रकाश पडतोय. ह्याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण, आपल्याला चंद्र प्रत्येक वेळी वेगवेगळ्या आकाराचा का दिसतो? कारण आपल्याला तोच भाग दिसतोय ज्याच्यावर सूर्याचा प्रकाश पडतोय, उजेड. हा. आता जसं की तुम्ही इथे मला पण जर बघत असाल नीट, तर माझा एक साइड जास्त शाईन करतोय कारण जास्त लाईट येते, दुसऱ्या साईडला थोडा अंधार आहे कारण लाईट तिकडे कमी आहे, राईट? चला आता प्रकाशाचं परावर्तनाची व्याख्या खूप महत्वाची परीक्षेमध्ये विचारते. बरं तेजस सांग लास्ट आता तू, त्याच्यानंतर मी पुढचं शिकवेल. बोल बेटा. When light ray flow on object, their direction change and they turn back. This is called as reflection of light. हा, when object fall बेटा, fall FALL असेल, when light fall असेल, सुरुवातीचे जे शब्द वाटतात. हा, चला ठीक आहे. चला आता आपण स्टार्ट करूयात पुढचं. आता ना तुम्हाला प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम सांगणार आहे मुलांनो. प्रकाश ना असा कुठे पण इकडे तिकडे वाकडा तिकडा तो माघारी फिरतोय म्हणजे प्रकाशाचं परावर्तन होतंय, ते असं कुठे पण नाही होत. त्याचे नियम आहेत, कुठल्या बाजूला तो प्रकाश फिरणार आहे, किती वाकडा होणार आहे की सरळच राहणार आहे, त्याचे सगळे नियम आहेत. ते आज आपण बघणार आहोत. 2 नियम आहेत टोटल प्रकाशाच्या परावर्तनाचे. ते दोन्ही नियम खूप महत्वाचे आहेत. 2 मार्काला ते विचारू शकतात. आकृती पण आहे त्याची, एक आकृती काढायला पण 2 मार्काला विचारू शकतात. म्हणजे नियम लिहायला 2 मार्कासाठी येऊ शकतो प्रश्न किंवा आकृती काढण्यासाठी येऊ शकतो. ठीक आहे, चला तर आता. आणि तुमची जर टीचर जरा स्ट्रिक्ट असेल तर सगळंच 2 मार्काला विचारेल. लिहा पण आणि आकृती पण काढून सगळं मिळून तरी पण 2च मार्क्स, असं पण होऊ शकतं. तुमच्या टीचरच्या वरती डिपेंड हो आहे. मॅम, आमच्या गावात ठीक आहे, आमच्या शाळेतल्या पण खूपच स्ट्रिक्ट आहेत मॅम. हा चला आता आपण बघूया प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम काय आहेत. तर समजा आता मी ना एक आरसा घेतला मुलांना आणि त्या आरशाला असं झोपवलं. ठीक आहे, आणि आरशाची जी खालची बाजू आहे तुम्हाला माहिती आहे, तिथे काय होणार आहे, तिथे काहीच नसणार आहे, उलट बाजू आहे ना ती आरशाची. म्हणून आपण आरशाची जी दुसरी बाजू असते जिथे प्रतिमा नाही बनत त्याला असं दाखवतो. आता नीट बघा चाललंय काय. समजा आता इथून एक प्रकाशाचा किरण टीचर मी असं पडला. एक्झाम्पल देऊ का? नाही बेटा, मला आधी एक्सप्लेन करू देत. थांब, हे बघ. तर हा असा प्रकाशाचा किरण पडला ह्या आरशावरती. ठीक आहे, आता नीट बघा बरं का मुलांनो. बघा सायन्स खूप सोपं आहे. फक्त ना सायन्स मध्ये काही गोष्टी लावावं लागतं, त्याला आपण काय म्हणतो, सायंटिफिक टर्म्स, वैज्ञानिक भाषा म्हणा किंवा संकल्पना, एक नावं वेगवेगळी विशिष्ट नावं दिलेली आहेत. लक्षात आपल्याला ती नावं. आता जसं बघा, आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. आपण नॉर्मली काय म्हणतो, आता हा जो किरण पडलाय हा आरशावरती, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय म्हणतो, फक्त हा किरण आरशावर पडलाय असं नॉर्मली म्हणतो आपल्या दैनंदिन जीवनात. पण आता तुम्ही सायन्स चांगले शिकताय, मोठं झालाय तुम्ही, आता 2 महिन्यात तर तुम्ही 9वी मध्ये पण जाल, तर ह्याला वैज्ञानिकांनी काय एक विशिष्ट नाव काय दिलंय ह्या पडणाऱ्या किरणाला. किरण पडतोय ना, आलाय तो सूर्याकडून, म्हणून ह्याला जे नाव दिलंय ह्याचं नाव आहे आपाती किरण. काय नाव आहे? आपाती किरण. हा, आपाती किरण. आपाती किरण आहे. आता नीट बघा इथे. आता ह्या बिंदूला, वर हा लाल घेते मी, ह्या बिंदूला इथे हा आपाती किरण आरशाला टच करतोय. हा तो बिंदू आहे. ह्या बिंदूमधून ज्यावेळी आपण आता ह्या पृष्ठभागावरती लंब काढतोय, असा लंब माहितीये ना तुम्हाला काय असतं? हो. काय असतं सांगा बरं? नॉर्मल. हा, लंब म्हणजे जो आपण काय 90 अंशाचा कोन बनेल अशी लाईन काढली, बरोबर आहे. मग आता गणितामध्ये आपण त्याला लंब म्हणतोय, इथे आपण त्याचं वेगळं नाव ठेवलंय.
तशी गरज नव्हती पण आता असू द्या. स्तंभिका. हा, तर ह्याला लंबाला नवीन नाव काय दिले माहितीये का? स्तंभिका. स्तंभिका. स्तंभ कसा भिंतीवर स्ट्रेट उभा असतो की नाही, म्हणून ह्याचं पण नाव आहे स्तंभिका. स्तंभ नाव न देता स्तंभिका असं नाव दिलंय. ठीक आहे. इंग्लिश मध्ये ह्याला म्हणतात नॉर्मल. नॉर्मल. ठीक आहे. इंग्लिश भाषेमध्ये ना मुलांनो खूप सारे शब्द असेल, जे शब्द एकच आहे त्याचे वेगवेगळे आपण कुठे तो शब्द वापरताय त्यानुसार त्याचे अर्थ बदलतात. तसं नॉर्मल शब्दाचा अर्थ काय होतो? अरे मला नॉर्मल वॉटर हवंय. नॉर्मल वॉटर म्हणजे साधं पाणी, म्हणजे फ्रीज मध्ये वगैरे ठेवलेलं नाहीये असं पाणी. आणि इथे नॉर्मलचा अर्थ काय होतोय? इथे नॉर्मल म्हणजे साधं नाहीये, इथे नॉर्मल म्हणजे लंब आहे. ठीक आहे मॅम, सायन्सचे असे काही शब्द आहेत की एका शब्दाचे असे 4-5 अर्थ होऊ शकतात. हो, आणि काही शब्द असेल ज्याच्या स्पेलिंग वेगवेगळे आहेत पण त्याचे प्रोनाउन्सिएशन सेम असतात, असे पण असतात. ठीक आहे. आणि काही शब्द असे पण आहेत ना की ज्याचं प्रोनाउन्सिएशन म्हणजे नाही सॉरी ज्याचं प्रोनाउन्सिएशन वेगवेगळं आहे आणि स्पेलिंग सेम आहे. आणि टीचर बाकीचे शब्द असे पण त्यांचे प्रोनाउन्सिएशन पण सारखे आणि शब्द पण सारखेच. बरं ऐका, आता ते तुम्ही ना इंग्लिशच्या तासामध्ये हे सगळं डिस्कस करा तुमच्या इंग्लिश टीचर बरोबर. ठीक आहे. तर आता बघा इथे मी काय केलं, हा जो नीट लक्ष देऊन ऐका. आता हा जो किरण मी काढलाय हा तो किरण आहे जो आदळून त्याने दिशा बदलली, आदळला आणि त्याने माघारी दिशा बदलली. आता ह्याचं ना दिशा जो बदलतोय ह्याचा पण एक नियम आहे. आता नीट बघा मी काय सांगते ते. बघा आता हा जो कोन बनला मुलांनो स्तंभिके बरोबर, हा आपाती किरणाचा जो हा कोन बनलाय ह्याला आपण इंग्रजी आय अक्षराने, आय लेटरने दर्शवतो. आणि ह्याला आपण म्हणतो काय म्हणतो? कुठला कोन? ॲक्यूट अँगल. आपाती कोन. सॉरी मॅम, ते मॅथमध्ये ॲक्यूट अँगल म्हणताना ते सॉरी. हा नाही, काय हरकत नाही. मग तेच सांगते, आपलं विषय बदलेल तसं नाव कशी बदलतात ते बघा. आणि मग मुलांनो हा आपाती कोन बनला. मग आता नीट बघा, नियम पहिलाच नियम आपला काय सांगतोय, हा जेवढा आपाती कोन असेल ना, स्तंभिकेच्या डाव्या बाजूला जेवढा मापाचा आपाती कोन बनतोय तेवढ्याच मापाने उजव्या बाजूला कोन बनवून मग तो किरण माघारी वळेल, त्याच दिशेने तो माघारी वळेल, जेणेकरून दोन्ही कोन सेम बनतील. मग हा जो कोन बनतोय ह्याला आपण म्हणतो आर. आर परावर्तित कोन. आता ऐका, आणि हा जो कोन आहे म्हणजे किरण आहे त्याला आपण काय म्हणतो? परावर्तित किरण. आणि म्हणून मग परावर्ती किरणाबरोबर जो कोन बनलाय त्याला आपण काय म्हणतो? परावर्तन कोन म्हणतो. परावर्तन कोन. ठीक आहे. आता परावर्तन हा खूप शुद्ध शब्द आहे. परावर्तन होणं म्हणजे लांब जाणं. ठीक आहे. म्हणून त्याचं नाव आहे परावर्ती किरण, कारण तो आरशापासून चाललाय. आणि टीचर मला आता एक डाऊट पडलाय, विचारू का? मला कंप्लीट करू देत बेटा, मग तुमचे डाऊट्स घेईल. ठीक आहे. तर आता नीट ऐका, ही आकृती कशी बनल्या कळलं. आता मला एक प्रश्न सांगा. आता समजा ह्याच्यामध्ये आईची जी किंमत आहे ही असेल कोन मापक वापरून तुम्ही मोजून बघितलं 30 डिग्री सेल्सिअस आहे. सॉरी सेल्सिअस नाही, फक्त डिग्री 30 आहे. ठीक आहे. मग आर किती असेल? आर पण करेक्ट. समजा आय 60 असेल मग 60 डिग्री.
सेम टू सेम असतील मॅम. हा, मग हाच तुमचा पहिला नियम आहे की तुमचा आय आणि आर हे नेहमीच सेम असतील, इक्वल असतील, एक समान असतील. हा पहिला नियम. तर दुसरा नियम, आता दुसरा नियम, आता बघा गंमत बघा बर का. तुम्हाला माहितीये मुलांनो, तुम्ही शिकलाय गणितामध्ये तुम्ही शिकलाय प्रतल काय असतं. गणितामध्ये तुम्ही, आता ह्याला मराठीत काय म्हणतात मला आठवत नाही, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते मग तुम्हाला कळेल. गणितामध्ये तुम्ही ना 2 डायमेन्शनल फिगर्स आणि 3 डायमेन्शनल फिगर्स. 2 डायमेन्शनल म्हणजे अशा आकृत्या ज्या आपण पेपरामध्ये जरी ड्रॉ केल्या तरी ते व्यवस्थित समजतात. पण काही काही आकृत्या अशा असतात ज्या नुसत्या आपण पेपरामध्ये ड्रॉ करून दाखवू नाही शकत, ते समजत नाहीत. आता उदाहरणार्थ इथे मी एक आकृती काढली. ओळखा ही कशाची आकृती आहे? सर्कल. सर्कल अँड 2 डायमेन्शनल. सर्कल मॅम. सर्कल. वर्तुळ. टीचर सर, हे चेंडूची आकृती काढली आहे मी. पण मला ही आकृती काढता आली का सेम टू सेम चेंडू सारखी? कारण चेंडू जाडी असते चेंडूला. चेंडू बघा फळ्यामध्ये आपण फिट करायचा प्रयत्न केला, फळ्यावरती चिटकवायचा, चेंडूला फिट केलं तर चेंडू थोडा चिटकेल पण तो बाहेर येईल की नाही, फळ्यामध्ये मावणार नाही तो. पण एक वर्तुळ जे फक्त 2 डायमेन्शनलच आहे ते मावेल. बरोबर आहे. तर ज्या वस्तूंना लांबी, ऐका, ज्या वस्तूंना लांबी किंवा रुंदी किंवा सपाट वस्तू, सपाट वस्तू ज्या असतात त्या 2 डायमेन्शनल वस्तू असतात. आणि 3 डायमेन्शनल कुठल्या वस्तू असतात? ज्याला जाडी पण असते. आता जसं की उदाहरणार्थ मुलांनो, एक नॉर्मल आयत आहे. आयत आपण पेपरावर काढू शकतो, बरोबर आहे. पण त्या आयतालाच जोडून 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 त्याला मराठीत काहीतरी वृष्टिका चिती म्हणतात, समथिंग. जो बॉक्स बनतो, इष्टिका चिती. हा, इष्टिका चिती. जो बॉक्स बनतो तो बॉक्सची आकृती मी काढू शकते का? नाही काढू शकत, है ना. तर मग आता तोच जी आपल्या आता काढता येते आपल्याला इष्टिका चितीची जी म्हणजे आकृती आहे ना, ती म्हणजे काढता येते टीचर थोडीशी. अरे पण ती नाही, पण ती रिअल मध्ये जसं दिसतं तसं सेम टू सेम आपण नाही काढू शकत. आता नीट लक्ष देऊन ऐका. आता झालंय काय, समजा हा माझा जो हात आहे हा आरसा आहे, ठीक आहे. तर आता दिशा बघा, ठीक आहे. हा माझा जो हात जो आहे, आता ह्याच्यामध्ये पण बघा, आरशासाठी मी नुसती एक लाईन दाखवली आहे, कारण आरसा ऍक्च्युअल मध्ये असा बाहेर पण असणार आहे, पण त्याला मला दाखवता नाही येते म्हणून आरशासाठी नुसती लाईन दाखवली आहे. पण इकडून असा हा आपाती किरण येतोय आणि मग तो परावर्तित किरण बनतोय. पण हे सगळं ह्या एकाच प्रतलात घडते. जो उभा प्रतल आहे, इकडून आला आणि इकडून गेला, हे असं तुमच्याकडे जर येणार असता तर मला तो ह्या आकृतीमध्ये दाखवता आला नसता. म्हणजे सांगायचा अर्थ काय आहे की आपाती किरण, स्तंभिका आणि मग हा इकडे परावर्तित किरण, हे तिघं पण एकाच प्रतलात आहेत. त्यांची दिशा वगैरे अशी वाकडी तिकडे काय होत नाहीये. तर हाच तुमचा दुसरा नियम आहे. नीट लक्ष देऊन ऐका. आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्ती किरण हे तिघं पण एकाच प्रतलामध्ये असतात. मॅम मी बॅक होऊ शकते का? हा बेटा, ज्यांना प्रॉब्लेम आहे, अरे तुम्ही विचारत जाऊ नका, तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता, काही हरकत नाही. मॅम माझी चार्जिंग संपली आहे ना म्हणून, सॉरी मॅम. ठीक आहे बेटा, इट्स ओके, काही हरकत नाही. ठीक आहे. मग आता दुसरा नियम काय आहे? आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्ती किरण. ठीक आहे. आपाती किरण, स्तंभिका, एक मिनिट, किरण शब्द राहिला, स्तंभिका आणि तिसरं काय आहे? परावर्तित किरण. परावर्तित किरण एकाच प्रतलात असतात. परावर्ती की परावर्तित आहे? जरा बघा बर. परावर्तित. हा, एकाच प्रतलात असतात. मग बरोबर लिहिले ना मग? येस मॅम. हो मॅम. ठीक आहे. तर हे दोन नियम खूप महत्वाचे आहेत. हे 2 नियम लिहायला 2 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो.
आणि ही आकृती काढायला मी जशी आकृती काढली ना सेम तसं इथे आपाती किरण दाखवलंय, स्तंभिकेला नाव दिलंय, परावर्ती किरण दाखवलंय आणि बाजूला पण लिहिलंय आपाती आय म्हणजे आपाती कोण आहे, आर म्हणजे परावर्तन कोण आहे. तर हे सगळं लिहिल्यावर ह्याला पण 2 मार्क देऊ शकतात. प्रश्न येऊ शकतो 2 मार्काचा की प्रकाश परावर्तनाचे नियम दर्शवणारी आकृती काढा. ठीक आहे, आकृती पण येऊ शकते. हेच सांगितलं ना, फक्त आकृती काढायला 2 मार्काला येऊ शकतं, फक्त नियम लिहायला 2 मार्काला येऊ शकतं आणि सगळंच काढायला 3 किंवा आकृती पण काढा, नियम पण लिहा, ते 3 किंवा 4 मार्काला येऊ शकतं. ठीक आहे. आपत्ती कोणला इंग्लिश मधून इन्सिडेंट रे म्हणतात ना. हा, इन्सिडेंट रे, नॉर्मल, रिफ्लेक्टेड रे. इन्सिडेंट्स म्हणजे काय माहितीये का मुलांना? घटना. तर कुठली घटना घडते की प्रकाशाचा किरण येऊन आरशावर आदळतोय, म्हणून त्याला म्हणतात इन्सिडेंट रे. आणि त्या इन्सिडेंट रेचा नॉर्मल बरोबर जो अँगल बनलाय म्हणून त्याला म्हणतात इन्सिडेंट अँगल ऑफ इन्सिडेन्स. आपात म्हणजे काय माहितीये तुम्हाला? नो मॅम. आपात म्हणजे पण असं काहीतरी घडणं किंवा येणं, म्हणून त्याचं नाव आहे आपाती किरण. चला, तर आता पुढचं पार्ट बघूया आपण. पुढच्या पार्ट मध्ये काय आहे मुलांनो? आता त्याच्यासाठी मी तुम्हाला जो प्रयोग करायला सांगितलेला होता. अच्छा थांबा, ह्याच्यावरून ना मी तुम्हाला अजून एक आकृती काढायला शिकवते. आता मी जे तुम्हाला आकृती काढायला शिकवणार आहे ती आकृती एवढी महत्वाची आहे की ती बोर्डाच्या परीक्षेत 10वीला विचारू शकतात. ती बोर्डाच्या परीक्षेसाठी 10वीच्या पुस्तकामध्ये कदाचित दिलेली नसेल किंवा पुढच्या वर्षी 9वीच्या पुस्तकात नसेल दिलेली, तरी पण विचारतील. का? कारण त्यांचं म्हणणं तुम्ही 8वीत शिकलाय ना. ठीक आहे. आता बघा, वस्तूची खरं प्रतिमा बनते कशी? तुम्ही ह्याचा कधी विचार केलाय की जर, नीट ऐका, जर प्रकाश आदळून माघारीत जातोय तरी पण आरशाच्या आतमध्ये कशी काय प्रतिमा बनते? आरशावर तर प्रकाश आदळून माघारी गेला ना, तरी कशी प्रतिमा बनली? मग त्याचं उत्तर आता तुम्हाला मी आकृती काढते ना त्याच्यामध्ये मिळेल. ठीक आहे. हा प्रश्न तुम्ही स्वतःहून मला विचारायला पाहिजे होता. तुम्ही लोक जरा डोकं लावा, काय चाललंय आपल्या आसपास. कुठला पण तुम्ही बदल आसपास बघताय ना, एक स्वतःला विचारायचं, का असं का घडतंय? तर तुम्ही अजून जास्तीत जास्त मग ज्ञान मिळवू शकाल. ठीक आहे. चला आता नीट बघा. हा घेतला मी आता आरसा. आरसा घेतला मी. आता आरशाच्या समोर आपण काय करणार आहोत? एक वस्तू हे ठेवणार आहोत. आरशाच्या समोर एक छोटीशी वस्तू ठेवणार आहे. समजा मी एक चमकणारा ना स्टार ठेवला इथे. कदाचित तुमच्या पुस्तकात हा नुसता एखादा छोटासा बिंदू दिला असेल, पण मी काय घेतलाय? स्टार घेतलाय. ठीक आहे. हा असा स्टार चमकणारा घेतला. आता बघा होतंय काय, नीट बघा. ह्या आता समजा सूर्य किंवा बल्ब ज्याच्या पडून लाईट निघणार आहे तो इथे आहे, ज्याच्यामधून प्रकाश पसरलाय त्या रूम मध्ये, तर ती समजा इथे आहे. ठीक आहे. यस मॅम. तर आता काय होतंय बघा. तर तो प्रकाश ह्या स्टारवर पडेल आणि त्या स्टार वरून मग परावर्तित होऊन तो प्रकाश समजा असा इथे पडला आरशावरती. ठीक आहे. असे खूप सारे किरण पडतात, पण मला फक्त आकृती काढायला 2च किरण पाहिजेत, म्हणून मी 2च किरण ड्रॉ करते. आता आपण काय करणार आहे? आपल्याला आपाती किरण भेटले दोन्ही पण, बरोबर आहे? येस मॅम. हो मॅम. आता आपल्याला आकृती कशी बनते, प्रतिमा कशी बनते, त्याच्यासाठी आपण काय करणार आहे? आपण स्वतःहून मग आता काय करायचं? स्तंभिका काढूयात. ठीक आहे. तर इथे पहिला किरण पडलाय, इथेही मी काढली फर्स्ट लाईन. ठीक आहे. ही स्तंभिका. जिथे हा दुसरा किरण पडलाय तिथे पण एक स्तंभिका काढा. यार हे वाकडच होतंय. ठीक आहे. बरोबर आहे मॅम. ठीक आहे. मग आता तुम्हाला माहिती नियम काय आहे?
दोन्ही स्तंभिके बरोबर ह्याने इथे जिथे आय बनवलंय तेवढेच आपले आर असणार आहेत. ठीक आहे. हो. समजा आपण हे काय करू, ह्याला S1 म्हणूयात. नाही, S1 नाही, सॉरी, इंग्रजीमध्ये आपण त्याला नॉर्मल म्हणतो ना, ह्याला आपण N1 म्हणूया. N1 म्हणजे फर्स्ट नॉर्मल म्हणजे पहिली स्तंभिका, आणि ह्याला समजा म्हणूया N2 म्हणजे सेकंड नॉर्मल म्हणजे ही दुसरी स्तंभिका. मग पहिल्या नॉर्मल बरोबर जो अँगल बनला आपण त्याला नाव देऊया I1, ह्याला नाव देऊया I2. ठीक आहे. I1 I2 नाव दिलं. हे माझं 2 दिसेना. ठीक आहे. I1 I2 नाव दिलं. आता मग काय करायचं, सिंपल, आपण मग हे काढू, परावर्ती किरण काढू दोघांचे पण. ठीक आहे. आता बघा माझ्याकडे तर कोन मापक नाहीये, मी अंदाजे काढते मुलांना. तुम्ही कोन मापक घेऊन मोजून काढलं ना, कोन मापक कसं वापरायचं माहितीच आहे तुम्हाला, तर तुम्हाला एक्झॅक्टली काढता येईल. टीचर हे ना आम्ही काढून बघितलंय. हे बघा. ठीक आहे. आता मी तर अंदाजे बघते. ठीक आहे. हे झाले दोघांचे परावर्ती किरण. येस मॅम. आता आकृती बघा कशी बनते. आता ना ज्या दिशेमधून, जसं तुम्हाला मी शिकवलेलं, जर तुम्हाला आठवत असेल, ज्या दिशेमधून हे लाईट माघारी गेली तर त्याच दिशेने थोडीशी लाईट माहितीये ना शोषून घेतली जाते. की नाही, 3 घटना घडतात ना, बघितलेलं आपण. एक असतं परावर्तन, दुसरं असतं अपवर्तन, आणि तिसरं असतं शोषण, प्रकाशाचे शोषण. मग ती जी लाईट शोषली गेलीये त्याच दिशेने जर आपण मागच्या बाजूला त्या किरणांना वाढवलं, ज्या दिशेने गेले त्याच दिशेने शोषली जाणार ना आरशामध्ये मागे. हे बघा. मग मी आता काय करते, हे बघा, ह्याला मी असं मागे वाढवलं, त्याच दिशेने जिथे शोषली गेले ह्याला मागे वाढवलं, आणि ह्याला पण मी मागे वाढवलं. दिसते. आता मी कोन मापक नाही वापरलंय म्हणून मला ना हे दोन बघा कुठे लाईन छेदतात ते एकमेकांना. इथे छेदतात आहेत. मग इथेच ती अशी त्या स्टारची प्रतिमा बनेल. आता मी सेम टू सेम काढायचा प्रयत्न करते मुलांनो, बघूयात. ही अशी इथे स्टारची प्रतिमा बनेल. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या, तुमची प्रतिमा बरोबर आहे की चूक आहे हे कसं कळेल आपल्याला. पट्टी घ्यायची आणि त्या पट्टीला असं इथे स्ट्रेट ठेवायचं, हे असं इथे ठेवायचं स्ट्रेट, इथे असं. मग पट्टीवरून पट्टीवरून ना मग हे अंतर आणि हे अंतर सेम असलं पाहिजे. हे वाला अंतर, हे इथून एवढं अंतर, समजा हे 4 सेंटीमीटर आहे तर हे अंतर पण 4 सेंटीमीटरच असलं पाहिजे. आपण बघा ना, म्हणून तुम्हाला मी प्रयोग करायला सांगितलेला आहे. समजा हा आरसा आहे आणि त्या आरसाच्या समोर तुम्ही उभं राहिलाय, तर हे तुमचं आरशापासून जेवढं अंतर आहे तेवढंच आरशाच्या आतमध्ये अंतर दिसतं की नाही, तिथे तुमची प्रतिमा बनलेली दिसते की नाही तुम्हाला, सेमच अंतरावरती. तर हे अंतर सेम दिसलं पाहिजे. तर अशा प्रकारे जे आहे आपली प्रतिमा आरशामध्ये बनत असते. आता हीच आकृती तुम्हाला काढण्यासाठी परीक्षेमध्ये विचारू शकतात. 2 मार्काची आकृती आहे, पण ही आकृती काढणं खूप खूप महत्वाचं आहे. ही आकृती दाखवून देते की खरं प्रकाशाचं परावर्तन होऊन प्रतिमा बनतीये कशी आरशामध्ये. ठीक आहे, कळलं. आता पुढचा जो मुद्दा आहे तो लक्ष देऊन ऐका मुलांना. पुढचा जो मुद्दा आहे तो नीट लक्ष देऊन ऐका. आरशाच्या मागे जे प्रकाशाचे किरण आपण स्वतः त्या किरणांना मागे वाढवून जोडलंय ना, आरशाच्या आतमध्ये जी प्रतिमा बनले त्या प्रतिमेला आरशाच्या बाहेर आपण काढू शकतो का? नाही काढू शकत. पण काय काय प्रतिमा आपण पडद्यावर दाखवू शकतो बघा. जसं तुम्ही थिएटरमध्ये पिक्चर बघायला जाता, ती प्रतिमा जी आहे ती पडद्यावरच दाखवतात. पडद्यावर तो पिक्चर चालतो ना, मागून बघा लाईट येते आणि त्या पडद्यावरती टाकतात. हो मॅम, आमच्या इथं काल छावा पिक्चर होता मॅम, तिथं बी तसंच केलं होतं मॅम. तर मग काही प्रतिमा
त्या खरं आपण पडद्यावर दाखवू शकतो, त्याला वास्तविक प्रतिमा म्हणतात. आणि काही प्रतिमा पडद्यावर नाही बनत, फक्त आरशाच्या आतमध्येच बनतात, त्याला आपण काय म्हणतो? आभासी प्रतिमा. आभास होतोय आपल्याला ती प्रतिमा आहे म्हणून, ती खरं प्रतिमा नसते. म्हणजेच आता बघा काय सांगते मी, याचं जसं आता इथे दाखवलंय की जी खरी प्रकाशाची किरण आहेत ती तर माघारी वळून निघून गेली ना, ही काही लांब निघून गेली. ही खरी प्रकाशाची किरण आहेत ती आरशाच्या आतमध्ये घुसलेलीच नाहीयेत, पण थोडासा जो प्रकाश आतमध्ये गेलाय त्यालाच आपण हे डॉटेड लाईनने मागे स्वतः आपण वाढवून मग त्याची प्रतिमा इथे बनवली. म्हणून ही अशा प्रकारची जी प्रतिमा जी आरशाच्या आतमध्ये बनते ह्याला आपण म्हणतो आभासी प्रतिमा. कारण ही प्रतिमा आपण पडद्यावर दाखवू नाही शकत, आरशाच्या आतमध्येच बनलेली आहे, म्हणून ह्याला म्हणतात आभासी प्रतिमा. आता तुम्ही वास्तविक प्रतिमा ना मुलांनो, तुम्ही स्वतः बघितलेली आहे वास्तविक प्रतिमा, ह्याच्या आधी पण बघितली. कोणती प्रतिमा माहितीये? तुम्ही स्वतःच ती प्रतिमा बनवली. तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही खेळला असेल कधीतरी, थोडासा गोलाकार आरसा मिळाला तुम्हाला, किंवा तुमची हातामध्ये घड्याळ घातलं असेल तर तुम्ही शाळेमध्ये बघितलं असेल, लाईट येत असेल तरी घड्याळावर पडते आणि मग त्याचं गोल तुम्हाला भिंतीवरती ते घड्याळाचं चित्र दिसतं. हो मॅम, आरसेचं पण होतं मॅम, पाणीचं पण होतं. आपण आरशाने चेहऱ्यावरती कोणाच्या लाईट टाकतो ना, ते बी रिफ्लेक्ट पाण्याचं पण होतं मॅम. इंग्लिश मधून काय म्हणतात? मग ती वाली जी प्रतिमा असते ती आपण पडद्यावर दाखवली ना, भिंतीवर दाखवली, पडद्यावर दाखवली, तर तशी वाली जी प्रतिमा असते ती कुठली प्रतिमा असते? वास्तविक प्रतिमा. हा, वास्तविक प्रतिमा असते. मॅम मोबाईलचा ग्लासने बी रिफ्लेक्टेड होतं. पण तुम्ही शाईन घेणारी जागा घ्या, सरफेस घ्या, त्याने तुम्ही तसं करू शकता. येस मॅम. ठीक आहे. येस मॅम. हा, ती आभासी प्रतिमा नसते. प्रतिमाला इंग्लिश मधून काय म्हणता? आभासी प्रतिमेला इंग्लिश मधून काय म्हणता? आभासी प्रतिमेला इंग्लिश मध्ये म्हणतात व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल शब्दाचाच अर्थ होतो आभासी, व्हर्च्युअल जग. आता जसं आपण एकमेकांना भेटलोय ना, हे आपली व्हर्च्युअल मीटिंग आहे, आभासी मीटिंग आहे. खरं आपण एकमेकांच्या समोर नाहीये, आपण सायन्सच्या साधनांचा वापर करून एकमेकांच्या समोर येतात. ठीक आहे, म्हणून त्याला म्हणतात व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे जसं कल्पनांचं जग, आभासी जग, असं टाईप मध्ये त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. हा, काय वेदिका? सायन्स डे होता. हा, सायन्स डे होता. ठीक आहे, तर व्हर्च्युअल. आणि वास्तविक म्हणजे रिअल. ठीक आहे, वास्तविक म्हणजे रिअल. ठीक आहे, चला तर आता आपण पुढचा भाग बघूया. आता पुढच्या भागामध्ये जो मी तुम्हाला प्रयोग सांगितलेला होता, आपण आता काय करणार आहोत, आता नीट लक्ष देऊन बघा मुलांनो. आता इथे ना अजून कुठले सायंटिफिक टर्म आहेत? आरशा समोर आपण जी गोष्ट ठेवतो ना, तिला आपण नॉर्मली दैनंदिन जीवनामध्ये पण वस्तूच म्हणतो. इथे पण आपण त्याला वस्तूच बनणार आहे. पण हे जे त्या वस्तूचं आरशाच्या आतमध्ये जे प्रतिबिंब बनते, आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याला प्रतिबिंब म्हणतो, पण इथे भौतिक शास्त्रामध्ये, फिजिक्स मध्ये आपण त्याला प्रतिबिंब नाही म्हणणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे प्रतिमा. ठीक आहे, काय म्हणणार आहे आपण त्याला? प्रतिमा म्हणणार आहे. इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो इमेज. ठीक आहे, कोणाचं नाव तर नाहीये ना इथे क्लासमध्ये प्रतिमा म्हणून? नाहीतरी तुम्ही लोक सगळेजण मग एक्सपर्ट चिडवायला एकमेकांना. चला पुढे. टीचर फर्चीवर पण आरशा सारखंच होतं का? कशावरती? फर्चीवर नाही. खर्ची ते हलवायची पळी? नाही टीचर, स्टाईल बसवली नसते का मॅम? फर्ची फर्निचर. हो फर्निचर समजलं. हो बेटा, होतं तसंच होतं. बर, आता नीट लक्ष देऊन ऐका. तर आता समजा जर तुम्हाला प्रयोग सांगितलेला, हा आरसा आहे, या आरशाच्या समोर तुम्ही आहात. ठीक आहे,
हे आता मी पूर्ण चांगली ड्रॉइंग नाही काढू शकत, तर ही ते तुमची प्रतिमा बनणार आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही मला ही तुम्ही जे इथे आता तुम्ही स्वतःच वस्तू आहात आणि ही आहे तुमची प्रतिमा. मग ह्या प्रतिमेची काय काय वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला एक एक करून लिहायची आहेत. ह्याचाच मी तुम्हाला अभ्यास करायला सांगितलेला होता. तर आता काय खास आहे, काय खास किंवा खास नाही, त्या प्रतिमेची सगळी माहिती आपण लिहिणार आहे. एक 1 2 3 असं नंबर टाकून त्यालाच आपण म्हणणार आहे त्या प्रतिमेची वैशिष्ट्ये. इंग्लिश मध्ये म्हणतात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन इमेज फॉर्म्ड बाय अ प्लेन मिरर. प्लेन मिरर म्हणजे नॉर्मल आपला सपाट आरसा जो आपण घरामध्ये वापरतो. ठीक आहे. तर आता मी सगळ्यांचे हात खाली करते. एक एक करून मला तुम्ही एकच सांगायचं वैशिष्ट्य काय काय. त्याच्यासाठी हवं तर मी तुम्हाला मी क्लू देते. आधी क्लू देते, त्याचं उत्तरच तुमचं वैशिष्ट्य असेल. समजा तुम्ही आरशापासून 5 सेंटीमीटर अंतर, नाही 5 सेंटीमीटर खूप कमी होईल, चला 10 सेंटीमीटर अंतरावर लांब उभे आहात आरशापासून, तर प्रतिमा किती अंतरावर बनते गणेश? 10 सेंटीमीटर. हा ठीक आहे. मग ह्यालाच आपण आता नॉर्मल एक नियम म्हणून लिहायचे. कसं लिहिणार आपण? तिथे संख्या बिंख्या काय नाही टाकायची. तर मी सांगते आता, नीट ऐका. जितके वस्तूचे अंतर असेल तितक्याच अंतरावरती आरशापासून प्रतिमा बनते. बरोबर आहे? एक मिनिट रे, मी फोन बंद करते. एकदा इंग्लिश मधून पण सांगा. हो इंग्लिश मधून पण सांगते. ठीक आहे. तर मग आता नीट ऐका. पण आता ह्याला ना, हे खूप लांब लचक मी बोलले, ह्याला शॉर्टकट. सायन्स एक गोष्ट बेस्ट आहे की त्याच्या सायन्स मध्ये ना जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे छोटी छोटी नावं दिलेत, म्हणजे आपल्याला चांगलं लक्षात पण राहता येईल. तर मी काय म्हटलं, जेवढ्या अंतरावर वस्तू आहे तेवढ्याच अंतरावरती काय आहे? प्रतिमा. ठीक आहे. म्हणून आपण शॉर्ट मध्ये कसं लिहिणार? प्रतिमेचे अंतर हे वस्तूच्याच अंतरा एवढे असते. प्रतिमेचे अंतर हे नेहमी वस्तूच्या अंतरा एवढे असते. पण कशापासून? आरशापासून. म्हणून आपण एक शब्द फक्त ऍड करणार, आरशापासून प्रतिमेचे अंतर हे वस्तूच्या अंतरा एवढे असते. सिंपल. ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार? आता प्रतिमा म्हणजे काय? इमेज. आणि वस्तू म्हणजे काय? ऑब्जेक्ट. आणि अंतर म्हणजे काय? डिस्टन्स. मग इंग्लिश मध्ये आपण काय म्हणणार? इमेज डिस्टन्स इज इक्वल टू ऑब्जेक्ट डिस्टन्स. झालं. सिंपल. इथे आता आरसा वगैरे मेन्शन करायची गरज नाहीये. इमेज आणि ऑब्जेक्ट हा शब्द आलाय म्हणजे समजण्याची गोष्ट आहे की ते आरशाबद्दलच बोलतात. ठीक आहे. तर इमेज डिस्टन्स इज इक्वल टू ऑब्जेक्ट डिस्टन्स. सिंपल पहिला नियम. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. ह्याच्यासाठी ना सायंटिस्ट लोकांनी अजून चांगलं लक्षात राहण्यासाठी ना इंग्लिश मध्ये जसं इथे आपाती कोणला आय दिलंय, परावर्तित कोणला आर नाव दिलंय, तसं वस्तूपासून आरशाचं अंतर हे नेहमी त्यांनी कुठल्या लेटरने दाखवले? यू ह्या लेटरने दाखवले. आणि प्रतिमेचं अंतर व्ही या लेटरने दाखवले. म्हणून पहिला नियम आहे आपला यू इज इक्वल टू व्ही. नेहमी तुमचं जे आहे वस्तूचं अंतर, प्रतिमेचं अंतर हे दोघं जण नेहमी समान असतील. कळला पहिला नियम? आता मला दुसरा नियम सांगा. आधी त्याच्यासाठी मी तुम्हाला हिंट देते, क्लू देते. ठीक आहे. मग तुम्ही त्याच्यावर विचार करायचंय मी कुठल्या नियमाबद्दल बोलते ते सांगायचंय. समजा मी आता आरशाच्या समोर आहे, माझी उंची 5 फीट आहे. किती मला एक्झॅक्टली माहिती नाहीये. 5 फीट काहीतरी 1-2 इंच एक्स्ट्रा आहे, नक्की आठवत नाही. समजा माझी उंची 5 फीट आहे, तर मग माझ्या प्रतिमेची उंची किती असेल? चला आता हात 5 फीट. 5 फीट. 5 फीट. 5 फीट असेल. 5 फूट. टीचर 5 फूट असेल फक्त टीचर. तिने आपल्याला थोडीशी उंच दिसेल पण टीचर ती तेवढ्याच फूट असते. 5 फूट. टीचर आपल्याला नाही दिसत. टीचर तेवढीच दिसणार सेम दिसते. तेवढी दिसणार ती जेवढी आहे मग आता ह्याला शब्दांमध्ये नियमासारखं बनवून सांगा. आता जसं हा पहिला बनवला आपण.
मी कोण आहे आता? जेवढी वस्तूची लांबी तेवढीच प्रतिमेची लांबी असते. व्हेरी गुड. पण आता इथे मी उभी आहे ना, मग उभ्या वस्तूची लांबीला आपण काय म्हणतो? उंची. तर उंची मॅम. एखाद्या व्यक्तीची उंची तेवढीच त्याची सावली. हा, पण आता आपण इथे उंची आणि सावली बद्दल नाही बोलतोय बेटा. सावली वेगळी असते. सावली मोठी राहते टीचर, सूर्याच्या प्रमाणानुसार राहते. सूर्य त्या दिशेनं. हा, ऐका. मग आता आपला दुसरा नियम काय बनेल? जेवढा वस्तूचा आकार असतो तेवढाच प्रतिमेचा आकार असतो. फक्त उंची नाही, माझी जाडी पण तर तेवढीच दिसेल ना. मी आरशामध्ये बारीक किंवा जाडी दिसणार आहे का? नाही ना, तेवढी तशीच दिसणार. म्हणून आपण इथे काय घेणार आहे? जेवढा वस्तूचा आकार असतो तेवढाच प्रतिमेचा आकार असतो. पण जर आपण वस्तू उभी ठेवली आहे तर समजा वस्तू, त्यांनी पण नावं दिले त्याच्यासाठी. वस्तूची जी ही उंची असते, वस्तूच्या उंचीला नाव दिले h1 आणि प्रतिमेच्या उंचीला नाव दिले h2. आता h का नाव दिले? h फॉर हाईट इंग्लिश मध्ये. ठीक आहे, तर मग h1 h2 म्हणू शकता किंवा तुम्ही ho आणि hi पण म्हणू शकता. ओ म्हणजे ऑब्जेक्ट, आय म्हणजे इमेज. ठीक आहे, तर आपण सध्या इथे ओ म्हणजे जेवढं लक्षात राहील. हा बोल बेटा. मग इथे काय लिहिणार? टीचर आपला चेहरा तसाच दिसतो, आरशामध्ये पण सेम तसाच दिसत. तर HI बरोबर HO म्हणजे प्रतिमेची उंची ही वस्तूच्या उंचीच्या समान असते. ठीक आहे, height of an image is equal to height of an object. हा झाला दुसरा नियम. तिसऱ्या नियमासाठी आता मी क्लू देते. ठीक आहे, तिसऱ्या नियमासाठी क्लू काय आहे? आता हा ना, इथे पण तेच घडतंय. आता मी ना, माझा मुलांनो डावा हात वर केलाय, पण मी स्वतःला बघते ना, आता मला तो उजवा हात असल्यासारखं जाणवतोय. आरशामध्ये पण सेम असंच होतं, राईट? ह्याला नियमासारखं कसं लिहाल तुम्ही? कोण सांगेल? टीचर मी सांगू अदिती? हा सांग. पुस्तकामध्ये ह्याच्यासाठी एक शब्द दिलाय बघा मुलांना. हा बोल अदिती. टीचर पुस्तकातला शब्द नाही माहिती, पण ओरली सांगू का? हा सांग. टीचर ऑब्जेक्ट सॉरी जी आरशामध्ये जेव्हा आपण बघतो तर त्याच्या विरुद्ध साईडला ते दिसतं, विरुद्ध साईडला दिसतं ते. हा ठीक आहे, अजून कोणी सांगेल जरा छान चांगल्या सायंटिफिक भाषेमध्ये? मॅम क्वेश्चन डबल विचारा ना. आरशामध्ये आपली डावी बाजू उजवी, उजवी बाजू डावी दिसते. उभं असलं तसं नाही होत. डोकं वरती असेल, आपण उभं आहे तर डोकं प्रतिमेमध्ये पाय वरती, डोकं खाली असं नाही दिसत. पण असं होतं, फ्लिप होते. डावी बाजू उजवी आणि साइड मध्ये चेंज होते मॅम. ऑब्जेक्ट इज लोकेटेड बाय ऑपोजिट साइड. ऐका, इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते मला पाठ आहे, मी तुम्हाला सांगते. त्याचं मराठीमध्ये थांबा, मी बघून सांगते. पुस्तकामध्ये तुमच्या ते विसरले मी तो शब्द. इमेज इज लॅटरली म्हणजे आडव्या बाजूने इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेड म्हणजे उलटी झाले, रिव्हर्स झाले. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. ठीक आहे, आता त्याचा मराठीमध्ये तो लॅटरल इन्व्हर्जन म्हणजेच डावी बाजू उजवी आणि उजवी बाजू डावी दिसणं असं आहे. तर थांबा, तुमच्या पुस्तकामध्ये दिलंय का मी बघते. दिलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, द्यायला तर पाहिजे. बघूयात. अच्छा, तोपर्यंत मी बघते, तोपर्यंत मला आता अजून एक गोष्ट सांगा मुलांनो. सपाट आरशामध्ये जी प्रतिमा बनते ती प्रतिमेला आपण बाहेर काढू शकतो का? नो. मग ही कसली नो मॅम. मग ही कसली प्रतिमा आहे? आपली आभासी प्रतिमा. आणि लक्षात मी आता सांगते ना मुलांना, तुम्ही लक्ष देऊ राहिला. जी पण आभासी प्रतिमा असते ना, ती नेहमी सुलट असते. सुलट म्हणजे सरळ. आता आपलं जसं डोकं वरच दिसतंय, डोकं खरं खरं वर आहे तर वरच दिसते. उलटी झालीये का ती प्रतिमा? नाही. म्हणून अजून ह्याच्यामध्ये आपण मग काय लिहिणार? अजून एक वैशिष्ट्य,
प्रतिमा ही आभासी व सुलट आहे. काय लिहिणार? प्रतिमा ही काय आहे? आभासी व सुलट आहे. येस, आभासी आणि सुलट आहे. ठीक आहे. टीचर, हा बेटा, म्हणजे ते इंग्लिश मधून असं येईल ना, इमेज इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. हा, इमेज इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. इरेक्ट म्हणजे सरळ, सुलट. ठीक आहे. ओके मॅम. अरे यार, मला तुमच्या ह्याच्यामध्ये दिसतच नाहीये. उजव्या व डाव्या बाजूंचे काय होते पाण्याचे? हा, इथे त्यांनी विचारलाय प्रश्न, पण त्यांनी ना तो शब्दच नाही दिलाय. तुमच्या शाळेमधल्या टीचर्सला विचारा बरं, त्यांना माहिती असेल तर. ओके मॅम. हा, मी सगळे हे मी शिकून खूप वर्ष झाली ना, मी विसरले. बघा इथे विचारले त्यांनी, उजव्या व डाव्या बाजूंचे काय होते? आरशामध्ये आपली प्रतिमा कशी दिसते आणि उजव्या व डाव्या बाजूंचे काय होते? इथे विचारले, पण ते लॅटरल इन्व्हर्जन होतंय ना, त्याचा शब्दच दिला नाहीये. केश कर्तनालयात तुमच्या मागे आणि पुढे आरसा असतो. तुमच्या पाठीमागील भागाची प्रतिमा मागील आरशात निर्माण होते आणि प्रतिमेची प्रतिमा पुढील आरशात दिसते. त्यामुळे केश कर्तनालयात मानेवरील केस व्यवस्थित कापले आहेत का ते तुम्हाला पाहता येते. ते ठीक आहे, खूप वेळा परावर्तन होते प्रकाशाचं, म्हणून ते आपण बघणार आहोत. पण हा, बट थांबा, नाही दिलाय तो शब्दच, नाही दिलाय इथे, दिसतच नाहीये मला तो. बरं ठीक आहे मॅम, त्याला आपण इन्व्हर्टेड म्हणतो. अरे ते इंग्लिश झालं ना, मला मराठीमध्ये काय म्हणतात ते हवंय. इंग्लिश मध्ये तर मी ऑलरेडीच सांगितलंय, त्याला म्हणतात लॅटरल इन्व्हर्जन. इंग्लिश मध्ये मी ऑलरेडी सांगितलंय, त्याला लॅटरल इन्व्हर्जन म्हणतात. डावी बाजू उजवी, उजवी बाजू डावी दिसते, त्याला म्हणतात लॅटरल इन्व्हर्जन. ठीक आहे. ठीक आहे, ट्रान्सलेट करा. लॅटरल इन्व्हर्जन म्हणजे तेच, डावी बाजू उजवी आणि उजवी बाजू डावी दिसते आरशामध्ये. मॅम, बाजूने उलटा ट्रान्सलेटरवर, बाजूने उलटा, हा, जे पण आहे. ठीक आहे. तर आता आपण मग किती बघितल्या बघा वैशिष्ट्य. हे तिसरं वैशिष्ट्य. चौथं वैशिष्ट्य आपण काय बघितलं? प्रतिमा ही कशी आहे? आभासी आणि आभासी व सुलट आहे. ठीक आहे. तर ही 4 लक्षणं जी आहेत, ही काही पुस्तकांमध्ये व्यवस्थित दिलेली आहे. 5वं वैशिष्ट्य, हा, पार्श्व उलथा पालक म्हणता वाटतं. कुठे भेटलं बेटा तुला? मॅम, गुगलवर पाहिलं. काय आहे ना, गुगल मध्ये काही शब्द खरं तुमच्या पुस्तकामध्ये नसतात, म्हणून मी काही शब्दांवरतीच गुगलवरती डिपेंडंट राहते, काही शब्दांवरती नाही. तरी पण तुम्ही तुमच्या शाळेमध्ये तुमच्या टीचरला विचारा. ठीक आहे. हो मॅम, आमच्या सरांना विचारू मॅम. हा, विचारा. ठीक आहे. चला, आता अजून एक, हे 4 मेन वैशिष्ट्य आहेत. कुठल्या पण सपाट आरशा पुढे जी प्रतिमा म्हणजे वस्तूची प्रतिमा बनते, त्याची ही 4 मेन वैशिष्ट्ये, ती सगळीकडे पुस्तकामध्ये वगैरे दिलेली असतात. 5वं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते, जे पुस्तकामध्ये दिलेलं नसतं. आता हे तुम्ही करून बघू शकता, सोपं आहे. हळूहळू ना तुम्ही थोडस लांब उभं आहे, आरशापासून जरा लांब उभं आहे, मग तुम्ही प्रतिमा बघा कशी दिसते. हळूहळू आरशाच्या जवळ 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 या, मग त्या प्रतिमेचं काय होतंय बघा. कोण सांगेल काय होतं? हे तुम्ही ट्राय केलं असेल. मॅम, ते प्रतिमा मागे जाताना छोटी होईल आणि पुढे येताना मोठी मोठी होत चालेल. बरोबर, हे ना आपल्या मोबाईलचा जर कॅमेरा असेल ना, त्याच्यासोबत पण असंच होतं. करेक्ट आहे, बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न. समजा मी खूप हळू आरशापासून लांब लांब चालली आहे, पण मी बघितलं, अरे मी चालत चालले आणि मी आरशामध्ये बघितलं माझी प्रतिमा पळते, असं होईल का? नाही मॅम.
पण हे फक्त सपाट आरशामध्येच असं होते बघ का. सपाट आरशामध्ये ज्या वेगाने वस्तू आरशापासून लांब किंवा जवळ येते त्या सेम वेगाने प्रतिमा पण आरशापासून लांब किंवा जवळ येते. पण जे गोलाकार आरसे आहेत ना त्याच्यामध्ये असं नाही होत. गोलाकार आरशांमध्ये प्रतिमेचा स्पीड वेगळाच असतो. प्रतिमा फास्ट किंवा स्लो जाताना दिसते. चमत्कार आहे की नाही ते तुम्ही पुढच्या वर्षी बघणार आहात. ठीक आहे, चला तर आता काय करायचं. टीचर बाजू कधी ले जाते. मी घड्याळाकडे लक्षच नाही दिलं. चला 9:30 वाजून गेलेत. होमवर्क पटकन घेऊन घ्या. स्क्रीनशॉट काय नाही मॅम, ऐका रे, स्क्रीनशॉट घ्यायचा. होमवर्क काय काय आहे. प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम लिहायचे पुस्तकामधले बघून, आकृती काढायची आणि सपाट आरशासमोर वस्तू असताना जी प्रतिमा बनते त्या प्रतिमेची आता जी आपण 5 वैशिष्ट्ये डिस्कस केली ती लिहायची छानपैकी हँडरायटिंग मध्ये. ठीक आहे, चला पटकन स्क्रीनशॉट घ्या. ओके मॅम, घेतला मॅम. हा ठीक आहे, चला आता ऐका मुलांना, ऑलरेडी खूप उशीर झालाय. तुम्हाला जेवायचं पण असेल, काही जणांना तुमचे पेरेंट्स वाट बघत असतील. आपण आता उरलेल्या जे पण आहे तुमचे इव्हन डाऊट्स वगैरे पण असतील ना तर ते आपण नंतर क्लिअर करू. ठीक आहे, ओके मॅम. बाय मॅम, गुड नाईट.